गणपतीला हत्तीचं मुख आहे. हत्तीचं मुख असण्याचं कारण काय आहे की सर्व प्राण्यांमध्ये बुद्धिमत्तेच्या दृष्टीने काही प्राणी उच्च नीच सांगितलेले, त्याच्यापैकी हत्ती हा बुद्धिवान प्राणी आहे. तुम्ही जर का हत्ती तज्ज्ञांकडे जाऊन आलात किंवा त्यांना विचारपूस केली तर हत्ती जो असतो तो कुटुंब वत्सल आहे. कुटुंबाचं पालन पोषण कसं करावं हे हत्तीला कळतं. आपण लहानपणापासून एक शब्द ऐकत आलो आहोत की बाळकडू. हा बाळकडू शब्द जो आलाय तो हत्तीच्या कळपातूनच एखाद्या कृतीवरून ती म्हण पडली आहे. हत्ती काय करतात तर हत्ती जेव्हा लहान बाळ जन्मतं, हत्ती ते जन्मल्यानंतर त्याला कमीत कमी 50-60 लिटर दूध प्यायला लागतं. एवढं त्या आईच्या ठिकाणी असलच असं सांगता येत नाही. म्हणून त्या कळपातली जी वृद्ध हत्तीने असती, कारण की हत्तीने सगळे ग्रुप कळप करून त्या बाळाचं सांगोपांग करतात आणि त्या बाळाला लहानाचं मोठं करतात. तर आईचं दूध एवढं पुरू शकत नाही बाळाला, त्याच्यासाठी त्या काय करतात, ती त्याला गवत खायला प्रवृत्त करतात. गवताच्या कांड्या तोडतात स्वतःच्या सोंडीमध्ये आणि त्याच्या जिभेवर घासत राहतात. त्याला ते पहिले कडू लागत राहतं, पण दररोज पुन्हा पुन्हा तसं केल्यामुळं काय होतं की त्याला ही सवय पडते. त्याला हे जाणवतं की आपला आहार फक्त दूध नसून हे गवत सुद्धा आहे आणि तिथून पुढं ते कडू गवत खायला सुरुवात करतं. तर तिथून पुढं शब्द पडलाय बाळकडू. हे लहानपणापासून त्याला ती हत्तीने शिकवती. अनेक असे वैशिष्ट्य हत्तीच्या ठिकाणी आहेत. म्हणून आपल्या